नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर हर्षदास फूड डायरीमध्ये. आज मी माझ्या मम्मीकडून शिकलेली खास डोक्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी लागणारी सामग्री बघण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर त्याकरिता आपल्याला लागेल अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी रवा, 3 टेबलस्पून आपल्याला लागणार ऑइल, 3 टेबलस्पून शुगर आणि 1 ग्लास ताक घ्यायचा किंवा अर्धा वाटी दही घेतला तरी चालेल आणि इनो. यामुळे आपला ढोकळा खूप स्पॉन्जी बनतो. तर हे तर मस्टच आहे. तर आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. त्याकरिता पतेल्यामध्ये आपण टाकणार अर्धा वाटी बेसन, त्यानंतर ॲड करणार अर्धा वाटी रवा, त्यानंतर ॲड करणार आपण 3 टेबलस्पून शुगर. आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून ऑइल ॲड करू. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चम्मच टर्मरिक पावडर, ज्यामुळे ढोकळ्याला येलो कलर येईल, त्याकरिता टाकू. आणि स्वादानुसार मीठ. आता हे पूर्ण मिश्रण आपण ताकाने एकजीव करून घेऊ. तर साखरेमुळे त्याला गोडपणा येतो आणि ताकामुळे छान आंबट. तर आंबट गोड असा हा ढोकळा हा खूप टेस्टी वाटतो. तर तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर थोडं थिक झालेलं आहे. त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करणार. तुम्हाला खूप जास्त आंबट आवडत असेल ढोकळा तर त्यामध्ये तुम्ही ताक किंवा दही परत ॲड करू शकता थोडं थिन करायला. पाणी टाकल्यामुळे आता आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालं आहे. तर आधी गॅसवर ठेवणार आपण एक मोठं पतीला आणि नेहमीप्रमाणे इथे मी परत गॅस ऑन करायची विसरूनच गेली. आता मी केली गॅस ऑन. हिची फ्लेम होती हाय आणि त्यामध्ये मी 1 लोटा केलं पाणी ॲड. आता मी हे पाणी हाय फ्लेमवर प्रीहीट करणार आहे झाकण झाकून आणि 2 मिनिट हे पाणी आता उकळणार आणि त्यानंतर आपण यामध्ये आपलं ढोकळ्याचं बॅटर ॲड करू. तर इथे ना मी माझी मॅजिक ट्रिक यूज केली आहे आणि बस 2 सेकंडमध्ये एवढं पाणी गरम केलेलं आहे. मला काय वाटलं की तुम्ही माझा व्हिडिओ स्किप करून द्याल, त्यामुळे मला ही ट्रिक यूज करावं लागली. तर इनो ना हा लास्ट मोमेंटवर ॲड करायचा असतो. इफ मी हा आधीच जर ॲड केला ना तर आपला ढोकळा जो आहे तो स्पॉन्जीस होणार नाही. तर इनो केला मी बॅटरमध्ये ॲड आणि आता मी करणार हे बॅटर एकजीव. तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा बॅटरमध्ये मी इनो एकजीव करते ना तर हा ना विषालेखा ज्वालामुखीसारखा उसळायला लागतो. अरे मी गंमत नाही करत आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला कळेल मी खरं बोलते म्हणून. आणि हे आता ज्वालामुखीतून उसळलेलं जे बॅटर आहे ना ते आपल्या प्लेटमध्ये जाण्यासाठी आहे रेडी. तर आधी मी प्लेटला ऑइलिंग करते ब्रशने. तुम्हाला माहिती आहे एकदा ना मी याला ब्रशने ऑइलिंग केलीच नाही तर ढोकळा मला ॲटिट्यूड दाखवत होता, तो निघतच नव्हता मला खायसाठी. आणि जर तुम्हाला पण वाटत असेल ना की मला दाखवलेला ॲटिट्यूड तुम्हाला नको दाखवायला, त्यासाठी तुम्हाला प्लेटला ऑइलिंग करावीच लागेल. तर या ऑइलिंग केलेल्या प्लेटमध्ये ना मी बॅटर करते ॲड. आणि खरं सांगू का, मला खूप भूक लागून गेली या मोमेंटवर. आता यामध्ये जी जमा झालेली एअर आहे ती निघाली पाहिजे म्हणून मी थोडा प्लेटला हलवत आहे. आता आपण पतेल्यामध्ये ठेवून देऊया प्लेट आणि झाकण झाकून देऊया 15 मिनिटाकरता. आणि स्टीम बाहेर नको जायला म्हणून आपण त्यावर वजन ठेवलं आहे. तर पेन नाईफनी आता आपण कोरिअँडर एकदम फाईन चॉप करू. हे ढोकळ्याच्या गार्निशिंगसाठी आपण यूज करणार आहे आणि मला कोरिअँडर खूप जास्त आवडतो. तर आपला कोरिअँडर झालेला एकदम फाईन चॉप. तडका द्यायला आपल्याला लागेल करी लिव्स, ज्या मी खूप एक्स्ट्रा घेतल्या कारण मला खूपच आवडतात. तर आपली तडक्याची प्लेट आहे रेडी. गार्निशिंगसाठी यूज करणार आहे कोरिअँडर आणि करी लिव्स आणि मस्टर्ड सीड आपण करणार आहे यूज तडक्यासाठी. आणि आता 15 मिनिट झालेले आहे आणि मला उत्सुकता आहे माझ्या ढोकळ्याच्या रिझल्टची. आणि आता मी हे काढलं आहे झाकण त्यावरचं. तर ढोकळा आपला रेडी. याला टेस्ट करण्यासाठी की हा शिजला की नाही मी यामध्ये पेन नाईफ टाकणार आणि हा बाहेर निघाल्यावर जर याला काहीच चिकटून नसेल तर समजून जायचं की ढोकळा आपला झालेला आहे खायसाठी रेडी. हा इन्स्टंट ढोकळा ना हा गरम गरम खूप जास्तीच टेस्टी वाटतो. बघा किती छान दिसतो आहे.
तर माझा व्लॉग आणि हा व्हिडिओ आहे फायनल टचसाठी एकदम रेडी. तर हा दिलेला तडका मी करणार आहे ढोकळ्यावर स्प्रेड आणि त्यावर छान एक्स्ट्रा कोरिअँडर ॲड करणार आहे. तुम्हाला तर मी सांगितलं होतं मला कोरिअँडर किती आवडतं म्हणून. आता आपण ढोकळ्यानं 5 मिनिटासाठी थंड होऊ देऊ आणि त्यानंतर याला गार्निशिंगसाठी आपण यावर एक्स्ट्रा कोरिअँडर ॲड करू. आणि आता ढोकळा झालेला आहे थंड आणि आता याला आपण करणार कट. आणि हा माझ्या पोटाला तृप्त करण्यासाठी झालेला आहे रेडी. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. टेस्टला पण खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.